आमच्या प्रतिनिधींनी आज आव्हाळवाडी मांजरी खुर्द या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेतला असता नागरिकांनी यंदा कमळाला निवडून देण्याचं सांगितलंय. नागरिक काय म्हणतायत पाहूयात. पुढे गेल्यावर आतमध्ये गेलो आपल्या मनावर आलं, तुमच्या मनावर आलं. वातावरण कोणाचं आहे पण आता वातावरण सांगू शकत नाही. अर्ध्या रात्री फिरते इथं नाही मग आम्ही वातावरण कुणाचंच सांगू शकत नाही. कारण का तो संदर्भ पक्ष मोठे आहेत, बरं. त्याच्यामध्ये कुणाचं नाव येण्याचे काही कारण नाहीये. मागचे जे आलेले पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत त्यांनी काही कामं केली का? त्यांनी काम करायला त्यांच्या वाटेलाच नाही येऊन दिले तर कोणी नाही दिलं वाटले. काय असते ती माणसं. आमच्या ग्रामपंचायतीला साधं सरपंच नाही. किती वर्ष झाले सरपंच? आता जवळजवळ 2.5 वर्ष होत आले. ते प्रशासकीय राज चालू होता ना? नाही प्रशासक नाही ना, ग्रामपंचायत भाऊसाहेब आहे. भाऊसाहेबच आहे. आता हे निवडणुकीचं वारं चाललेलं आहे. आमदारकी झाली, खासदारकी झाली, आता पंचायत समिती आणि हे राहिलंय फक्त जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. कसं आहे वारं तुमच्या मांजरी खुर्द मध्ये इथं? आता काय नेमकं सांगा मतदारांचं काय सांगावं आता. भाकरी फिरवणार आहे का? आता काय नेमकं सांगावं वार. तुम्हाला काय वाटतंय आता? आम्हाला काय नाही वाटतं, असंच चाललंय आता. आता इलेक्शन झाल्याशिवाय काय करायचे. किती वय आहे तुमचं? 76 आहे. मग ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र वगैरे बनवली का अगोदरच्या लोकांनी? ज्येष्ठ नागरिकांना बसायला फिरायला बाग बीग केली का? नाही हा आता नवीन येणाऱ्याला ती येणार, मग सांगू काय करतात का नाही, काय सांगावं आता. तुम्हाला काय वाटतंय? काय वातावरण कसं आहे? चांगले कमळ हा येणार कमळ येणार आहे? का बरं? काम केलं त्यांनी. राकेश शेट्टी कामं केलीत आणि अशोक गायकवाडांनी समजदार आलं तिकडं. त्यांची मंडळ येऊन गेली का प्रचाराला? आले सर आपण आलं होतं ना? हा प्रचाराला आले. कमळाचं वातावरण चांगलंय. हा बरं येणार आहे ना? मतदानच्या जोर ते खाली तसे येणार आहे. तेच येणार आहे केंद्रात, हा महाराष्ट्रात हा आणि मांजरी मध्ये पण कमळ येणार. हा येणार ते अरे वा, करते ना असं म्हटलं आम्ही माझी आहे. लोकांनी ठरवलंय म्हणजे. हा तुम्हाला काय वाटतंय? बरं ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण ठीक आहे. बाबा वातावरण जरा आता जिल्हा परिषदेचं आणि पंचायत समितीचं चाललेलं आहे, तर आता काय सांगाल तुम्ही? हे निवडणूक कुठपर्यंत आलेली आहे? हवा कोणाची? हवा आहे आता भाजपची. भाजपची हवा आहे. हो दिल्ली पासून परत त्यांचंच राज्य आहे, त्यांचंच हवा आहे. आणि आता आमचे जे स्थायिक आहेत आमचे उमेदवार हे भाजपचे, यांनाच आम्ही निवडून देणार. दोन्ही महिला आहेत. हो असू द्या की, मग आता महिलांनाच प्राधान्य आहे रिझर्वेशन मुळे. हो त्यासाठी आता त्यांनाच द्यावं लागेल ना. मांजरी खुर्दने ठरवलंय. हो ठरवलंय ना. कमळ फुलणार इथं. हो फुलणार लय वेळा. आमच्या गाववालेच आहेत उमेदवार आणि त्यांचे काम बी चांगले आहे गावामध्ये. दोन आहेत, एक पंचायत समितीला आहे हो पूनम अशोक गायकवाड म्हणून, हो आणि एक ह्याला जिल्हा परिषदला एक आहेत. दोन्ही महिलाचे आहेत. तर महिला राज इथे येणार म्हणजे. हो येणार ना. काय काम काय सांगणार तुम्ही त्यांना? काय आपल्या रस्त्याची जी कामं आहे, रस्ते बाबा पाणी जरा गावाची सुविधा हे सुधारणा करा, बाकीचं त्यांना काय सांगणार आम्ही. एवढं सांगायचं आपलं ज्येष्ठ काम. नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र वगैरे आहेत का? काही नाही अजून बघा त्यांना सांगू. त्यांच्या गानावर आले की निवडून आले का? प्रचाराला आल्या होत्या? हो आल्या होत्या ना, येऊन गेल्या त्या. 7 तारखेला तुम्ही मतदान करणार? हो 7 तारखेला मतदान समजे करणार. धन्यवाद. हो अच्छा थँक्यू. हे होते मांजरी खुर्द मधले काही नागरिक. त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कमळाला मतदान होणार आहे असं ठासून सांगितलेलं आहे. पाहूया 7 तारखेला मतदानाचा दिवस आहे. 9 तारखेला निवडणुकांचा निकाल देखील आहे. या निकालामध्ये या ठिकाणी कोणाला जास्त मतदान होते ते लवकरच कळणार आहे. हो अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.